प्रॉब्लेम आहे? अहो ती आमची जरा गाडी घेतली फायनान्स वरनं. हा 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 मग ती जनक फायनान्सचं लोन पास केले ना, हा हा त्यांना आम्ही 4 हप्ते भरण्यासाठी दिलं होतं पाठवून. हा. मग काय झालं? मग तो काय केलाय 3 हप्ते भरलाय ना, 1 हप्ता भरलाच नाहीये. फायनान्स वाल्यांनी 3 हप्ते भरले, 1 हप्ता त्यांच्याकडे ठेवला. हा त्यांच्याकडेच ठेवलेत. तसं कसं काय केलं? का माहित. आणि ती ऑफिसवाली फोन करते हा. आणि ती म्हणते तुम्ही 1 हप्ता भरला नाही त्याचं व्याज सहित 10,000 द्या म्हणा लागले आम्हाला. कोणती गाडी घेतली होती फायनान्स? आपली टीव्हीएस ची आहे. टीव्हीएस स्कूटी? हा स्कूटी नाही आहे, गाडी आहे. त्या गाडीचं नाव का मला एवढं नक्की माहित नाही. ठीक आहे ठीक आहे. कुठून बोलताय तुम्ही? मी आता सध्याला इथं पुण्यात आहे, चाकणला. पुण्यामधून बोलताय का? हा. ठीक आहे ठीक आहे. समोरच्या फायनान्स वाल्याचा नंबर आहे का? ते ज्याला पैसे भरले होते त्याचा नंबर आहे ना माझ्याकडे. चालते, मला नंबर मेसेज करा. नाव काय तुमचं? मिस्टरांचं सांगू ना, बालाजी सगर आहे. काय काय? बालाजी सगर. तानाजी सगळ? बालाजी 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 सगळ? हा बालाजी किसन सगर. आणि त्या समोरच्याचं? त्याचं कुलदीप आहे नाव. आडनाव का मला माहित नाही, पण नाव कुलदीप आहे. ठीक आहे ठीक आहे. मला नंबर मेसेज करा, बोलतो मी त्यांच्यासोबत. हॅलो. हा कुलदीप बोलताय का? हा. कोणतं फायनान्स आहे सर आपलं? कोण बोलतोय? विशाल भंडारे बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा बोला. कोणतं फायनान्स आहे आपलं? आयडीएफसी बँक आहे. काय म्हटले? आयडीएफसी बँक. ठीक आहे. आमच्याकडे कंप्लेंट आली तुझी की बालाजी सगर, ती त्यांचं काय दाखवलंय? 4 हप्ते दिले तुझ्याकडे, 3 हप्ते भरलेस, 1 हप्ता नाही भरला. ते केलं आपण. हा तुमचा तो विषय का त्याचं बोलताय तुम्ही? भैया थोडं रेंज मध्ये हा ऐका का. हा रेंज मध्ये ये ना, रेंज मध्ये ये ना, थोडा आवाज येत नाही. रेंजमध्येच पण. हॅलो. रेंजमध्येच म्हटलं. हा बोला, काय म्हटले? आपण जो ना ऑलरेडी आपण केलेलं कोणाला आपलं ते रिकव्हरी असतात ना कलेक्शन होतं त्यांच्याकडे आपण ऑलरेडी पे केलेलं असतं आणि ते आपण क्लिअर पण करून घेतलं. आता ह्या वर्ष होतं नाही का, वर्ष होतं नाही का, कंप्लीट वर्ष होऊन गेले. ठीक आहे. आता ते वर्षाच्या नंतर मला फोन केला की तुमचा हप्ता त्यांचा हप्ता नाही का पे केलेला नाही. कारण प्रत्येक हप्ता आपण भरलेला आहे बरोबर. हा ते नाही, त्यांचा कॉल आलता मला. ते म्हटलं की 4 हप्ते दिले ते आम्ही भरायला, पण 3 भरले, 1 हप्ता नाही भरला कुलदीपने. नाही असं कसं होईल मला सांगा. मला एक सांगा, आपण प्रत्येक हप्ता भरल्याच्या नंतर आपण कस्टमरला घ्या पॉलिसी देतो बरोबर. बरोबर आहे. हा. मग आता त्यांनी मला आता फोन करतात नाही की कधीचा हप्ता गेल्या महिन्याचा जून म्हणजे गेल्या वर्षाचा जून मधला हप्ता आहे. गेल्या वर्षाचा जून मधला हप्ता आहे का? जून मधला हप्ता मला ते आता फोन करतात नाही का. हा हा. मग आता ते कोण अपडेट होणार मला सांगा. ठीक आहे. किती हप्ते राहिले त्यांचे? ते हप्ते तर मला पण एवढं वय माहित नाही. मी तर सोडलेलं जॉब सोडलेला तर हप्त्याचं वर मी कसं ठेवू मला त्या माहितीच नाही एवढं. अचानक मध्ये फोन आला मला. ठीक आहे ठीक आहे. काय आहे त्यांचा तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. एखादा हप्ता राहायचा तर भरतील ते. ओके. नाही भरायचा विषयच नाही याच्यामध्ये. कारण आपल्याकडे जर कस्टमरने हप्ते जर पाठवले आपल्याला ठीक आहे, मी फायनान्स मध्ये काम करतो ठीक आहे, तिने हप्ता पाठवला की आपण त्यांना रिसिप्ट फाडणार आणि त्यांना व्हॉट्सअपला पाठवणार. हा बरोबर आहे. आता ते मागच्या वर्षीचा विषय काढतो ना का ते. आता मला मागच्या वर्षी थोडीच माहिती आहे. मला मी सोडून आता मला जॉब झाला की 8 ते 9 महिने झाले. हा ठीक आहे. तुम्ही जॉब सोडून दिलाय का? हा. ठीक आहे ठीक आहे. चालेल. बोला त्यांना काय असेल ते. त्यांना बोललेलं मी सकाळी पण मला कॉल आला होता. आणि त्या मला वाटतं समथिंग मी ऑफिसमध्ये पण बोललेलं नाही का की काय असेल ते मॅनेजर आणि तुमच्या तुम्ही काय असेल ते बघून घ्या. कारण आपण कस्टमर आपल्याकडे कसं माहिती आहे का, कलेक्शन वाले आमच्याकडे येणार बरोबर. मग यांनी हप्ता पाठवला आपल्याला किंवा कॅश दिली तर आपण काय करणार, कलेक्शन वाल्याकडे देणार. कारण आम्हाला अथॉरिटीज भरायची नसते ना, तर आपण फायनान्स मध्ये काम करतो ना. अच्छा अच्छा. हा असं असतं. ठीक आहे ठीक आहे. चालतंय. काय त्यांचं ते मॅच तेवढं मिटवा मग. ओके. नाही मिटवायचं आहेच नाही त्यामध्ये. मिटवायचं आहेच काय, त्यांना ऑफिसला डायरेक्ट जायला सांगा. एक ऑफिसमध्ये बोलायला सांगा. हा चालतंय. मी त्याला ऑफिस मध्ये पाठवून देतो. ओके. हो चालतंय.